HP लाईव्ह गेल्या 4 दिवसापासून ग्राउंड लेवलवर आहे. इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गेल्या 4 दिवसापासून वसई विरार परिसरात पावसाने अक्षरशः हाहाकार मांडलेला आहे. 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस गेल्या 4 दिवसात झालेला आहे. आजपर्यंत असा पाऊस वसई विरारकरांनी कधी पाहिला नाही आणि आता वसईकर देवाकडे हात जोडून प्रार्थना करतात की कुठेतरी वरुण राजाचा प्रकोप थांबू दे आणि आम्हाला वाचव. कारण गेल्या 24 तासात एवढा पाऊस पडलेला आहे. वसई विरारकरांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. वसई विरार परिसरात असला कुठलाच रोड नाही की त्या रोडमध्ये पाणी साठलेलं नाही. एव्हरशाईन रोड, सन सिटी रोड पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. वसई वेस्ट हा पूर्णपणे जलमय झालेला आहे. सर्वाधिक नुकसान हे व्यापारी वर्गाचं झालेलं आहे. व्यापारी वर्गामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, दुकानात पाणी गेलेलं, लाखो करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यातच महानगरपालिकेची टीम ही आहे, परंतु तिला देखील कुठे पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय. सध्या रेस्क्यू ऑपरेशन करणं हे फार मोठं जिकरीचं आहे, कारण अनेक लोक घरामध्ये अडकलेले आहेत, कोणी पेशंट आहेत. त्यात समाधान NGO नावाची टीम आहे, जी NGO ही रस्त्यावर उतरली होती. सकाळपासून 25 जणांना रेस्क्यू ऑपरेशननी त्यांच्या ठिकाणी सोडलेलं आहे. तर दुसरीकडे कामन असेल, पोमन असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलभराव झालेला आहे. तिकडचे तबेले असतील, ते तबेले देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि इकडच्या म्हशी ज्या आहेत त्या पूर्णपणे त्यांना सोडण्यात आलेलं आहे. लोकल सेवा ही पूर्णपणे बंद झालेली आहे, कारण लोकल ट्रेन बंद झाल्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. सकाळी वसईपर्यंत ट्रेन धावत होती, परंतु ती देखील आता बंद करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे क्रिस्टा टाउनशिप, गोकुल अंगण परिसरात जवळपास कमरे इतकं पाणी आहे. अश्विन नगरमध्ये आम्ही गेलो होतो. अश्विन नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे. अश्विन नगरच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. लोकांचे हाल सध्या बेहाल झालेले आहेत. सध्या लोकांना मदतीची गरज आहे. लोक सांगतायत की अनेक ठिकाणी बत्ती गुल झालेली आहे. माणिकपूर रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी आणि सध्या सुखी जे लोक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पाणी नाही, त्या माणिकपूरपासून पापडीपर्यंतच्या परिसरात जराही पाणी नाही. परंतु असं असलं तरी केवळ माणुसकीचा धर्म वसई विरारकरांना पाहायला मिळाला आहे. माणुसकीसाठी माणूसच पुढे आलेला आहे, कारण आता आपत्ती विभाग सुद्धा देखील आता हतबल झालेला आहे. पुढे पोहोचणं जिकरीचं नाही. फायरच्या गाड्या देखील कुठे पोहोचू शकतात. त्यामुळे वसई विरारकरांनो, आपण एकमेकाला साथ देऊ शकतो. सध्या घरात राहा, सुरक्षित राहा. अनेक लोक हे आपण जर बघितलं तर बोटीच्या थर्माकोलची भेट करून आनंद लुटतात, परंतु अनेक लोक घरामध्ये अडकलेले आहेत. त्यांना मदत वास्तविकपणे झाली पाहिजे. तिकडे विरारच्या जीवदानी मंदिरामध्ये खिचडी वाटप सुरू आहेत. 4 दिवसापासून लोकांपर्यंत खिचडी पोहोचवतात. नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर स्वतः उतरले होते. ट्रॅक्टरमधून लोकांना खिचडीचं वाटप करतायत. तिकडे समाधान फाउंडेशनने देखील मोठ्या प्रमाणावर खिचडी बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे लोकांसाठी आता हा आजचा दिवस फार मोठा गैरसोयीचा असणार आहे, कारण खरे लोकांचे हाल हे पाऊस थांबल्यावर होणार आहेत. पाऊस थांबल्यावर हे पाणी उतरणं आणि उतरल्यावर असणाऱ्या रोगराईचे देखील मोठ्या प्रमाणात सावट आहेत. HP लाईव्ह तुमच्यासाठी आहे. काही असेल आमचा खाली नंबर आहे, नंबरवर कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी आहोत. गेले 4 दिवस आम्ही तुमच्यासाठी इत्थंभूत वसई विरारच्या बातम्या देतात. स्वप्नाली कबूस. काय सांगाल, आज पावसाचा कहर होता, बस हे नव्हतं, ॲम्ब्युलन्स वगैरे नव्हतं, हो ना. काय नेमकं घरी झालेलं? ॲक्च्युली माझ्या लेकाला ना शॉनेलला युरिन इन्फेक्शन झालं आहे गेले 4 दिवस. पण पावसाच्या पाण्यामुळे आणि ह्याच्यामुळे आम्हाला त्याला घेऊनच जाता आलं नाही. मेडिसिन्स तसे मागवलेले, पण मेडिसिन्स पण संपले. तर आता त्याच्यासाठी आम्ही, माझे ओळखीचे जावेद म्हणून, त्यांनी मला समाधान करून फाउंडेशन आहे, समाधान फाउंडेशन, त्यांचा नंबर दिला. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी घ्यायला ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलेत. ॲक्च्युली गॉड ब्लेस हिम. सगळ्यांना देव हे करो, पण देवाने आता पाण्याचं थोडंसं कहर हे करायला पाहिजे. खूप आता आम्हाला तरी सोबत मिळाली, बाकी असे कितीतरी लोक असतील त्यांना मदत मिळाली नाही मिळाली आहे. तर देवा प्लीज. किती पाणी तुमच्या सोसायटीत? माझ्याकडे, आमच्या इथे तर कमरेपर्यंत आहे. बिल्डिंगमध्ये पण आतमध्ये आली. ती बिल्डिंग आमची थोडी हायटेड आहे, पण तिच्या आतमध्ये पण आलेला आहे, जिन्यापर्यंत आलेला आहे. आता थोडा आणखीन पडला तर घरात पण येऊ शकेल. मला फोन आला, असा एक मुलगा आहे, तो फार आजारी आहे, त्याला जास्त फिवर आहे आणि जायला कमरेच्या वरती पाणी आहे आणि त्यांच्या घरी मेन पुरुष नाही कोण घरी. एक आजोबा आहे, त्यांची वय 70-75 आहे. मी त्यांना विचारलं तुमच्या घरी मेल नाही का, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माझा नवरा नाही आहे घरी आणि ते माझे वडील आहे आणि त्यांची एज जास्त आहे, म्हणून आम्हाला जायला जमणार नाही हॉस्पिटलला. आणि ते 2 दिवसापासून प्रयत्न करतात आहे हॉस्पिटलमध्ये जायला. आता मला फोन आला, एक जावेद म्हणून आहे समाधान फाउंडेशनला, मी समाधान फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. मला फोन आला आणि फोन आल्यानंतर आम्ही इथून ट्रॅक्टर घेऊन गेले आणि त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं. बघता का कंटिन्यू 3 दिवस पाऊस आहे, त्याच्यामुळे
जिथे जिथे पाणी साचलेलं आहे तिथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तसेच कार्यकर्त्यांना घेऊन आपण तिथे लोकांना मदतीचा हात पुढे केलेला आहे. आणि आताच नव्हे तर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पाऊस येतोय आणि जास्त भरतो तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलेलो असतो. तुम्ही बघता नेहमी. आताची परिस्थिती अशी झालेली आहे की हा पाणी गेल्यानंतर आपल्याकडे खाडे आणि समुद्र आहे, तो भरती असल्यानंतर तो पाणी रिटर्न येतो, त्याच्यामुळे हा पाणी जातच नाही. आता तुम्ही 1-2 तास जर पाणी कमी झाला का हा पाणी निघून जाईल. आपल्याला ट्रॅक्टर दिसत नाहीत, काय सांगा? हा तुम्ही बघितलं आता का जेव्हा छोटं पाणी पायाच्या एवढं पाणी होतं तेव्हा ट्रॅक्टर काढले लोकांनी, पण आम्ही रील बनवत नाही, आम्हाला ते शौक पण नाही. आम्ही 24 तास लोकांच्या मदतीसाठी असतो. आपण बघता कोविड असू दे की पाण्याचं संकट असू दे, प्रत्येक वेळेला आम्ही लोकांच्या मदतीत जातो. आता बरेच सोसायटीने मला फोन केला, जिथे पाणी येत नव्हतं ते वॉर्डमॅनला घेऊन तिथे पाण्याची व्यवस्था केली त्यांना. तसेच जिथे गटारात मध्ये पाणी साचलेलं आहे, जिथे चेंबर नव्हते तिथे पण कर्मचाऱ्यांना लावून तिथे चेंबर आणि तिथे जिथे जिथे काही शक्य झालं तिथे